इयत्ता 10वीच्या विज्ञान वर्गात तुमचं स्वागत। विज्ञान 2 मधील तिसरा धडा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याचा अभ्यास आपण आपल्या आजच्या तासिकामध्ये सुरू करणार आहोत। मागच्या दुसऱ्या धड्यामध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 भाग 1 यामध्ये आपण सजीव त्यांच्या वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया, त्यानंतर सजीव ऊर्जा निर्मितीतील एरोबिक रेस्पिरेशन, एनारोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजोशन, विनॉक्सिजोशन यांचा अभ्यास आपण केला। त्यानंतर विविध अन्न घटकांपासून कोणत्या प्रकारची ऊर्जा मिळते आणि ती आपल्या शरीराला कशा प्रकारे आवश्यक आहे याचा अभ्यास आपण केला। त्यानंतर चौथा भाग पेशी विभाजन, पेशी विभाजनाचे 2 प्रकार जसं सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन याचा अभ्यास आपण आपल्या मागच्या भागात म्हणजे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 याच्यामध्ये केला। आता त्याच्याच पुढचा दुसरा भाग सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याचा अभ्यास आपण आपल्या आजच्या तासिकेत सुरू करणार आहोत, जो आपला विज्ञान भाग 2 मधील तिसरा धडा आहे। तर या धड्यामध्ये काय काय घटक आहे, तर यातील सर्वात महत्त्वाची जीवन प्रक्रिया सजीवासाठी असणारी आहे प्रजनन। आपण वेगवेगळे जे जीवन प्रक्रिया बघितल्या त्या जीवन प्रक्रियेतील प्रजनन हा एक महत्त्वाचा भाग आहे। मग प्रजननाचे प्रकार वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये आणि वनस्पतीमध्ये होणारे प्रजनन यांचा, त्यानंतर मानव ह्युमन बीइंगमध्ये होणारं प्रजनन, त्याचे प्रकार, वैशिष्ट्य या सगळ्यांचा अभ्यास आपण आपल्या या भागामध्ये करणार आहे। त्यानंतर लोकसंख्यांचा विस्फोट असे अनेक मुद्दे आपण आपल्या या आजच्या भागामध्ये बघणार आहोत। तर तिसऱ्या धड्यातील सुरुवातीचा हा प्रस्तावना भाग बघा, थोडे आठवा, यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत हे मी तुम्हाला मागील पाठातही सांगितल्या होत्या। सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया आपण पाहिल्या, जसं पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन संस्था, त्यानंतर चेता संस्था आणि वाढ, विकास याही त्यांच्या महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया आहेत। त्यानंतर शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहे, तर शरीरामध्ये आपण जे काही आहार ग्रहण करतो म्हणजे पोषण करतो त्या पोषणातूनच ऊर्जा निर्मिती होत असते, म्हणजे पोषण आणि दुसरा श्वसन या त्यातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया आहे। तसं पाहायला गेलं तर रक्ताभिसरण संस्था ही यात महत्त्वाची भूमिका निभावते। त्यानंतर पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत आणि त्यामध्ये काय फरक आहे, तर पेशी विभाजन आपण आपल्या मागच्याच भागात पाहिला की 2 प्रकार पाहिले, सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन। सूत्री विभाजन हा मूलपेशी कायिक पेशीमध्ये होतो, तर अर्धसूत्री विभाजन हे सहसा जनन पेशीमध्ये होते। अर्धसूत्री विभाजन 2 टप्प्यामध्ये होते आणि यामध्ये 1पासून 2 आणि 2पासून 4 या प्रकारच्या पेशी निर्मिती होतात। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात, तर बघा गुणसूत्रे क्रोमोझोम ज्याला आपण म्हणतो ते केंद्रकी पेशीमधील केंद्रकात हे गुणसूत्रे असतात आणि हीच गुणसूत्रे ही जो काही जनुकीय बहार आहे तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित करण्याचा अतिशय महत्त्वाचं काम हे गुणसूत्र करतात। आणि ज्यावेळेस पेशी विभाजन होते त्यावेळेस केंद्रकामधील हे जे ट्वाइस एन गुणसूत्र असतात म्हणजे गुणसूत्राचे 2 जोडी असतात त्या डबल होतात, ट्वाइस एन टू 4 एन होतात। त्यानंतर केंद्रक विभाजन होऊन राहिलेले पेशीद्रव्य विभाजन होते, तर गुणसूत्राची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे। तर बघा मागील इयत्तामध्ये आपण वेगवेगळ्या ज्या जीवन प्रक्रिया पाहिल्या त्या म्हणजे पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदना, प्रतिसाद इत्यादी। प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया किती आवश्यक आहेत यांचा अभ्यास आपण यामध्ये केला। या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियासारखीच अजून एक जीवन प्रक्रिया सजीवांमध्ये आढळते, ती म्हणजे प्रजनन, आणि याच प्रजननाचा अभ्यास आपण आपल्या या पाठामध्ये करणार आहोत। तर तुम्हाला माहिती आहे की सजीव हा जेव्हा जन्माला येतो त्यावेळेस तो ठराविक कालावधीसाठी तो जिवंत असतो, त्याचं एक आयुष्यमान ठरलेलं असतं आणि त्यानंतर तो मरतो, आहे का नाही, म्हणजे जो जन्मणार आहे तो मरणार आहे, पण तो जेव्हा जीवित असतो त्याच वेळेस त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची जीवन प्रक्रिया घडून येते, ती म्हणजे प्रजनन। प्रत्येक सजीव स्वतःसारखाच एक जीव जन्माला घालण्याची जी त्याच्यामध्ये क्षमता असते त्याला प्रजनन असे म्हणतो, आहे का नाही। आणि ही जीवन प्रक्रिया फक्त सजीवांमध्ये दिसून येते, कारण सजीवाला त्याच्या आयुष्यमानात नंतर हे काय येणार आहे, मरण येणार आहे, आणि त्यामुळे त्या जातीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रजनन ही एक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। बघा या आकृत्यांद्वारे तुम्हाला स्पष्ट होईल, वनस्पती आणि प्राणी हे दोन्ही सजीवांमध्ये येतात। या ठिकाणी एक छोटंसं रोपटं आहे
त्या रोपट्यांपासून मुळं जमिनीत पसरतात आणि त्यातून नवीन झाडांची निर्मिती होते. ही कोंबडी तुम्हाला दिसते, ही कोंबडी अंड जन्माला घालते आणि या अंड्यातून परत नवीन पिल्लू जन्माला येतो. ही प्रजनन जीवन प्रक्रिया आहे. बघा या ठिकाणी क या आकृतीतही तुम्हाला दिसेल कशापासून प्रकारे बी ही जमिनीत रोवली जाते. जमिनीत बीजांकुरण होऊन त्याच्यापासून मूळ आणि वरती अंकुर अशा प्रकारे या छोट्याशा रोपट्याची वाढ व्हायला सुरुवात होते. ही एकपेशीय जीव आहे. ड मध्ये तुम्हाला दिसते आकृती. एकपेशीय जीव. एकपेशीय जीव ही एकपेशीची 2 पेशी तयार करतात आणि 2 पेशीतून स्वतंत्र 2 जीव निर्माण होतात. तर प्रजनन ही प्रक्रिया या तुम्हाला आकृतीतून समजेल. सांगा पाहू, प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? बघा, प्रजाती पृथ्वी तलावर शेकडो प्रजाती आहे. वनस्पतींच्या प्रजाती आहे, प्राणींच्या प्रजाती आहे. मग ही प्रजाती कशा प्रकारे टिकून राहील? तर प्रजननाच्या मार्फत. प्रजननातून या प्रजाती टिकून राहणे गरजेचे आहे. जर प्रजनन झाले नाही तर त्या जातीचं अस्तित्व टिकणार नाही. एका सजीवांपासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवांसारखा असतो का? तर हे प्रजनन कोणत्या प्रकारे होते याच्यावर अवलंबून आहे. जर प्रजनन अलैंगिक प्रजनन असेल आणि त्यामध्ये फक्त एकच पालक इन्व्हॉल्व असेल तर त्या प्रजातीत तयार होणारा दुसरा सजीव हा त्याच्या पालकांसारखा तंतोतंत दिसतो. म्हणजे जनुकीय दृष्ट्या तंतोतंत तो त्यांच्या पालकांसारखा असतो. पण ज्या वेळेस लैंगिक प्रजनन होते, सेक्शुअल रिप्रोडक्शन होते, त्यावेळेस 2 जीव प्रजननात सहभागी होतात. त्यामुळे त्यांच्यापासून तयार होणारा नवीन जीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत त्यांच्या आईसारखा किंवा वडिलांसारखा नसतो, तर त्याच्यामध्ये मिश्र स्वरूपामध्ये जनुकीय त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. तिसरा प्रश्न आहे बघा, एकाच प्रजातीच्या 2 सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असते? बघा या प्रश्नाचं उत्तर मी आताच तुम्हाला सांगितलं की प्रजननाच्या 2 प्रकार आहेत, ते आपण आता बघणारच आहोत, अलैंगिक आणि लैंगिक. मग नेमके प्रजनन कोणत्या पद्धतीने झालेले आहेत? त्यात एकच पालक आहे का 2 पालक समाविष्ट आहे? त्यावरून नवीन जन्माला येणारे जीव त्यांच्यातील साम्य दिसून येतं. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन याचा काय परस्पर संबंध आहे? तर पेशी विभाजन हे खूप जरुरी आहे. आपण मागील भागातच बघितले की सजीवांमध्ये पेशी विभाजन हे त्याच्या वाढीसाठी, विकासासाठी किंवा एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल तर ती जखम भरून काढण्यासाठी नवीन पेशी विभाजन त्या ठिकाणी सहभागी होतात. तर या सगळ्यांचाच अभ्यास आपण आपल्या या पुढच्या भागामध्ये करणार आहोत. तर प्रजननाची व्याख्या तुम्हाला इथं दिलेली आहे बघा. एकाच सजीवांपासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. अंडरलाईन करून घ्या या ओळीला. तुम्ही काय सांगितलंय की अशी एक प्रक्रिया की ज्यामध्ये सजीव स्वतःसारखाच नवीन सजीव तयार करतो त्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. म्हणजे जसं कुत्रीच्या जन्मले पिल्लू तर ते कुत्र्यासारखेच दिसतात, मांजरीला पिल्लू झाले तर ते मांजरीसारखेच दिसतात, माणसाला म्हणजे महिलेला जर मूल झालं तर ते त्या मानवासारखेच दिसतात. तर सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण आहे. प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक कारण आहे. बघा, उत्क्रांतीचा अतिशय महत्त्वाचा भाग आपण आपल्या पहिल्या धड्यामध्ये बघितला याच भागातील, की कशा प्रकारे माणसाची उत्क्रांतीला जवळजवळ 7 करोड वर्षाचा इतिहास आहे आणि माणसाची उत्पत्ती ही एका माकडांपासून झालेली आहे, होमोसॅपियन ज्याला आपण म्हणतो, आहे का नाही. मग हे प्रजनन होत गेले, प्रजननामध्ये विविधता निर्माण झाली आणि या विविधतेतूनच उत्क्रांती होत गेली आणि ही उत्क्रांती ही चालू आहे. आता आपण म्हणू शकतो का उत्क्रांती थांबली? नाही, तर उत्क्रांती ही सतत हळूवार होणारी प्रक्रिया आहे. तर प्रजनन म्हणजे काय हे पाहिलं आपण. एकच सजीव आपल्यासारखाच नवीन सजीव अस्तित्वात असताना तो जन्माला घालतो, त्याला आपण प्रजनन असे म्हणतो. प्रजननांचे 2 प्रकार आहे, अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. सगळ्यात पहिले कशाचा अभ्यास करणार आहे आपण? अलैंगिक प्रजनन, ज्याला आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन होय. बघा, ही एकच
वाक्य याच्यामध्ये पूर्ण अलैंगिक प्रजननाचे वैशिष्ट्य दिले की युग्मक निर्मिती या ठिकाणी होत नाही आणि एकच जीव, प्रजातीतील एकच जीव याने ही नवजात जीव निर्मिती प्रक्रिया अवलंबतो आणि तो आपल्यासारखाच तंतोतंत 100% नवीन सजीव तयार करतो. याला अलैंगिक प्रजनन असे म्हणतात. तर अलैंगिक प्रजनन हे खूप साध्या साध्या सजीवांमध्ये दिसून येणारी प्रजनन क्षमता आहे. दोन भिन्न पेशींच्या युग्मकाच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवांसारखाच असतो. या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवांची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते. तर या ठिकाणी युग्मक म्हणजे काय? झायगोट म्हणजे दोन प्रकारच्या पेशी याच्यामध्ये एकत्रित येतात, त्या फलन पावतात, फर्टिलायझेशन त्यांच्यामध्ये होते आणि झायगोटची निर्मिती होती. आता हा युग्मक आणि झायगोट काय? युग्मकलाच इंग्रजीत झायगोट म्हणतात. तो आपण लैंगिक प्रजननामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता यात फक्त एवढंच लक्षात घ्या की एकच जीव असतो आणि त्याच्यामध्ये ती क्षमता असते की तो स्वतःसारखाच नवीन जीव जन्माला घालू शकतो आणि त्याला आपण अलैंगिक प्रजनन असे म्हणतात. तर जे छोटे छोटे एकपेशी जीव आहे, जसा अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, हायड्रा आहे, यासारखे जे सजीव आहेत ते या प्रकारचे अलैंगिक प्रजनन घडवून आणू शकतात. पण यातील तोटा कोणता आहे? तर अलैंगिक प्रजननामध्ये विविधता दिसून येत नाही. सजीव हा आपल्यासारखाच नवीन जीव जन्माला घालतो, हा याचा तोटा आहे. आणि फायदा काय आहे? तर या प्रकारचं प्रजनन हे खूप जलद गतीने आणि मोठ्या संख्येने होतं. अलैंगिक प्रजनन हे फास्टली होतं आणि यात तयार होणारे नवीन जीव हे मोठ्या संख्येने असतात. जननिक विचरणाचा अभाव हा अलैंगिक प्रजननाचा तोटा, तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे. ठीक आहे. आता आपण अलैंगिक प्रजननातीलच वेगवेगळे प्रकार या ठिकाणी बघणार आहे. एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. तर मी आता सांगितल्याप्रमाणे अलैंगिक प्रजनन ही खूप सुरुवातीची पायरी आहे. ज्या एकपेशीय सजीवांचा अभ्यास आपण केला, जसं पृथ्वीवर उत्क्रांतीचा अभ्यास करताना आपण पाहिलं की सर्वात पहिले पाण्यामध्ये अमिबाचा जन्म झाला, त्यापासून ही सृष्टी निर्माण झाली. एकपेशीय अमिबापासून वेगवेगळ्या प्राण्यांची उत्क्रांती होत गेली. त्या पद्धतीने अगदी जे मूल जीव आहे, आदिजीव आहे, याच्यामध्ये अलैंगिक प्रजनन घडून येते. तर ही तुम्हाला इथं आकृती दिसते बघा, कशाची आहे? अमिबाची. तर अमिबा हा एकपेशी आहे आणि एकपेशीतूनच तो साधे द्विविभाजन पद्धतीने नवीन अमिबा तयार करतो. त्यानंतर दुसरं उदाहरण तुम्हाला दिसतील पॅरामेशियम. पॅरामेशियममध्ये सुद्धा एकपेशीय पॅरामेशियम आहे. तो आपल्याच एका पेशीचं विभाजन करतो आणि त्यातून दोन नवीन पेशी तयार होतात आणि दोन स्वतंत्र जीव पॅरामेशियमचे तयार होतात. तर या ठिकाणी उभे द्विभाजन युग्लिनामध्ये आहे. तर काही पेशीमध्ये आडवे द्विभाजन होते, तर काही पेशीमध्ये उभे होते. जसं युग्लिनामध्ये बघा, ही पण एक पेशी आहे. या एका पेशीतून उभ्या पद्धतीने एका पेशीतून दोन पेशी म्हणजे पहिले दोन केंद्रक तयार होतात, ते विखुरले जातात दोन ठिकाणी आणि त्याच्यातून उभे द्विविभाजन युग्लिना निर्मिती होते. तर ही एक अगदी साधी पद्धत आहे एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन, ज्याच्यात पहिला भाग आपण पाहिला द्विविभाजन. द्विविभाजनामध्ये बायनरी फिजनमध्ये आपण कशाची उदाहरणं पाहिले? अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना. या आकृत्यांचा व्यवस्थित सराव करायचा आहे, कारण परीक्षेमध्ये या आकृत्या तुम्हाला विचारू शकतात. कधी आकृत्या दिली जातील त्यांची नावं तुम्हाला सांगावी लागतील. त्यानंतर अलैंगिक प्रजननातीलच आणखीन एक उदाहरण आपण बघणार आहे, बहुविभाजन, मल्टिपल फिजन. हे मल्टिपल फिजन कशाच्या बाबतीत होते? तर अमिबासारखा जीव हा सुद्धा मल्टिपल फिजन घडून आणतो. तसं सहसा अमिबामध्ये द्विविभाजनच होते, पण काही प्रतिकूल वातावरणामध्ये, बघा इथं लिहिलेले आहे, अमिबा आणि तत्सम एकपेशी आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते, त्यावेळी अमिबा छद्मपात तयार करतात आणि करून हालचाल पूर्णपणे थांबवतात. ते गोलाकार होतात. पेशी पटलाभोवती अतिशय कठीण संरक्षक कवच तयार करतात. अशा कवचाला बद्ध अमिबाला, कोणत्याही एकपेशीय सजीवाला फुटी, सिस्ट असे म्हणतात.
या फुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि छोटे छोटे अमिबा तयार होतात. ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत ते फुटीमध्येच राहतात आणि अनुकूल परिस्थिती मिळाल्यानंतर ही फुटी फुटते, सिस्ट फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. बघा याची आकृती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. हां, बहुविभाजन प्रक्रिया अमिबाच्या बाबतीत कशा पद्धतीने होते? आता सांगितल्याप्रमाणे एकपेशीय जीव अमिबा हा प्रतिकूल परिस्थिती असताना ज्यावेळेस त्याला बहुविभाजन पद्धतीने नवीन अमिबांची निर्मिती करायची असते त्यावेळेस तो पूर्णपणे हालचाल थांबवतो आणि स्वतःभोवतीच एक कडक असा आवरण तयार करतो, संरक्षक कवच या ठिकाणी तयार करतो. बघा या दुसऱ्या आकृतीत दिसते, कडक असा संरक्षक कवच त्याच्या ठिकाणी तयार करतो. त्यानंतर तो पूर्णपणे आपली हालचाल थांबवतो आणि आतल्या त्याच्या या केंद्रकाचे, बघा या एकाच केंद्रकातून त्याच्या अनेक केंद्रकामध्ये या ठिकाणी विभाजन झालेले आहेत. अनेक केंद्रक त्या ठिकाणी तयार होतात आणि त्या केंद्रकातून परत पेशीद्रव्य त्याच्या भोवती विखुरले जातात आणि छोटे छोटे अमिबा या ठिकाणी तयार झालेले आहेत. मग ज्यावेळेस अनुकूल परिस्थिती येते त्यावेळेस त्याचा हा बाहेरचा सुरक्षा कवच, कडक कवच हा तुटतो. त्यातून अनेक अमिबा हे स्वतंत्रपणे बाहेर येतात. मग या ठिकाणी विभाजन या अलैंगिक प्रजननानंतर जनक पेशींचे अस्तित्व राहते का? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला या ठिकाणी की जी जनक पेशी आहे अमिबा, ही अमिबा प्रजनन झाल्यानंतर जिवंत आहे का? नाही, आहे का नाही? म्हणजे या ठिकाणी जी जनक पेशी आहे, जे पालक आहे, पालक अमिबा आहे, तो प्रजननानंतर अस्तित्वात राहत नाही. तर या अलैंगिक प्रजननाचा आणखीन एक मोठा ड्रॉबॅक आहे, तोटा आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे बघा कलिकायन. कलिकायन ही पण एक पद्धत आहे. या कलिकायनमध्ये तुम्ही किण्व पेशी बघा, ज्याला आपण इष्ट म्हणतो. या इष्ट पेशीमध्ये इथं आकृतीद्वारे मी सांगते कशा प्रकारे ही सुद्धा एकपेशी आहे. ही एकपेशीय एक अनुकूल परिस्थितीमध्ये स्वतःभोवती एक फुगवटा तयार करते. त्या फुगवट्यातून मग त्या ठिकाणी नवीन कळीसारखा भाग पुढे येतो आणि त्यातून केंद्रक विभाजन होते. बघा या दुसऱ्याच टप्प्यात दिसतं आपल्याला केंद्रक विभाजन झाले. या ठिकाणी 2 स्वतंत्र केंद्रक तयार झाले. त्यानंतर केंद्रकाभोवती जे पेशीद्रव्य आहे ते सुद्धा या ठिकाणी वाटण्यात आले आणि अशा प्रकारे मुकुलायन पद्धतीने, ज्याला आपण म्हणतो कलिकायन पद्धतीने, बडिंग पद्धतीने अनेक स्वतंत्र असे इष्ट किण्व पेशी या ठिकाणी तयार झाले. बघा किती झाल्या? एक, त्याला दुसऱ्याला तिसरा, चौथा, अशा प्रकारे किण्व पेशी कलिकायन पद्धतीने नवीन जीव अस्तित्वात आणतात. मग या सगळ्या ज्या अलैंगिक प्रजनन आहे त्यात एकच पालकांचा समावेश असल्याने नवीन येणारा जीव हा पूर्णतः पालकांसारखा असतो, आईसारखा असतो. त्यानंतर अलैंगिक प्रजननामध्ये आपण इथं बघणार आहोत स्पायरोगायरा. स्पायरोगायरा ही हरित वर्गातील वनस्पती आहे, शैवाल वर्गातील वनस्पती आहे. स्पायरोगायरा ही एकपेशीय वनस्पती फ्रॅगमेंटेशन, खंडीभवन पद्धतीने असेक्शुअल रिप्रोडक्शनात भाग घेते, अलैंगिक प्रजननात भाग घेते. या ठिकाणी एकाच स्पायरोगायरामध्ये खंड पडतात, तुकडे तुकडे होतात आणि प्रत्येक खंड हा नवीन जीव, नवीन सजीवांप्रमाणे, नवीन स्पायरोगायरोप्रमाणे अस्तित्वात येतो. ही झाली खंडीभवन प्रक्रिया. त्यानंतर आणखीन एक आहे रिजनरेशन, पुनर्जनन. प्लॅनेरियाच्या बाबतीत बघा, प्लॅनेरिया हा पालक प्लॅनेरिया आहे. या पालक प्लॅनेरियातील धडाचा भाग, त्यानंतर शीर, धड आणि पच्चभाग, शेपटीचा भाग, हे 2 या ठिकाणी जवळजवळ एकाच प्लॅनेरियाचे 3 तुकडे झाले. मग धडाचा भाग हा सेपरेट डेव्हलप होऊन पूर्ण प्लॅनेरिया एक तयार करतो आणि पच्चभाग हा सुद्धा पच्चभागातून बाकीचे त्याचे धड आणि शीर अशा प्रकारे नवीन तयार होतात. तर हा पुनर्जनन, रिजनरेशनचा एक भाग आहे की या ठिकाणी प्राण्यांचे तुकडे होतात आणि प्रत्येक नवीन अवयव, तुकडा पडलेला अवयव हा त्या ठिकाणी पूर्ण शरीर धारण करतो. तर प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. यालाच पुनर्जनन असे म्हणतात.
जसं पालचं उदाहरण इथं दिलंय, ती स्वतःची शेपटी तोडून टाकते, पण कालांतराने तोडून टाकलेला शेपटीचा भाग हा पुन्हा येतो, पुनर्जनित होतो. त्यानंतर तिसरा प्रकार आपण बघणार आहे मुकुलायन. मुकुलायन हा कलिकायनसारखाच प्रकार आहे. हायड्रामध्ये मुकुलायन पद्धतीने या ठिकाणी बडिंग पद्धतीने पुनर्जनन होते, त्या ठिकाणी अलैंगिक प्रजनन होते. तर हायड्राचा हा जो प्रयोग आहे तो आपल्याला प्रयोगविध पण लिहायचा आहे, रिप्रोडक्शन ऑफ हायड्रा बाय बडिंग मेथड. त्यानंतर शाकीय प्रजनन. शाकीय प्रजनन साधारणपणे वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन म्हणतात. आहे का नाही, तुम्ही बऱ्याचदा बघतात बटाटे घरी आणले की त्या बटाट्यांना कोंब फुटतात, आहे का नाही, कांद्यांना पण कोंब फुटतात. व बटाट्यांच्या कंदावर असलेल्या डोळ्याच्या मुकुल किंवा पानफुटीच्या पानांच्या कडांवर असलेल्या मुकुलांच्या साह्याने या ठिकाणी शाकीय प्रजनन होते. बघा, रताळे, पानफुटी, पानांनाच नवीन पाने फुटलेली आहे का नाही, हे शाकीय प्रजनन आहे. त्यानंतर बटाट्यांपासूनच नवीन झाडांची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. तर अशा प्रकारे शाकीय प्रजनन होते. गवत यासारख्या वनस्पतीमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. त्यानंतर गाजर, मुळा, रताळे यासारख्या वनस्पतींमध्ये मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. त्यानंतर पाचवा एक मुद्दा या ठिकाणी बघणार आहे आपण, बीजाणू निर्मिती. बीजाणू निर्मिती. आता याच्यासाठी तुम्ही एक प्रयोग करू शकता. डब्यामध्ये ओलसर पोळी तुम्ही ठेवली किंवा पावचा तुकडा, ब्रेडचा तुकडा जर ठेवला तर 3-4 दिवस त्याला झाकणाला उघडू नका. 3-4 दिवसांनी जेव्हा तुम्ही तो डबा उघडणार त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसणार, तर पांढऱ्या रंगाच्या बुरशीचे जाळे तुम्हाला पूर्ण डब्यांवर, त्या पोळीच्या तुकड्यावर, ब्रेडच्या तुकड्यावर आलेले दिसतात. तर ही कोणत्या प्रकारची प्राणी आहे, तर तो आहे म्युकर, आहे का नाही. म्युकर हा बुरशी वर्गातील एक प्राणी आहे. तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, परपोषी आहे, आणि म्हणून अशा प्रकारे पाव किंवा ब्रेड, पोळी या फेकून दिलेल्या अन्नावर हा आपोआप तयार होतो. मग त्याच्यामधील जे प्रजनन होते ते या पद्धतीने बीजाणू निर्मितीतून होते. बीजाणू धानीमध्ये बीजाणूंची वाढ होते. विशिष्ट परिस्थितीमध्ये बघा या ठिकाणी आकृतीत दिसत आहेत, ते बीजाणू फुटतात आणि त्याच्यातील बारीक बारीक तंतू हे परत विखुरले जातात आणि त्याच्यातून नवीन म्युकरची निर्मिती होते. तर लैंगिक प्रजननातील हे वेगवेगळे प्रकार आपण बघितले. आपण परत एकदा याचा सराव करून घेऊया. सुरुवात आपण केली होती सजीवातील जीवन प्रक्रिया, अलैंगिक, लैंगिक प्रजनन. प्रजननाची व्याख्या मी तुम्हाला सांगितली होती की सजीव त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. अलैंगिक प्रजनन कशाला म्हणतात, तर ज्यामध्ये युग्मक निर्मिती होत नाही आणि एकच सजीव त्याच्यामध्ये क्षमता असते आपल्यासारखाच नवीन जीव जन्माला घालण्याची, त्याला अलैंगिक प्रजनन म्हणतात. अलैंगिक प्रजननामध्ये नवीन जीव पूर्णतः 100% त्याच्या आईसारखाच असतो, कारण एकच पालक याच्यामध्ये समाविष्ट असतात, इन्व्हॉल्व असतात. त्याच्यामध्ये आपण एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननामध्ये आपण द्विविभाजन, त्यानंतर बहुविभाजन बघितले. तिसरा प्रकार कलिकायन बघितला. त्यानंतर बहुपेशीय सजीवामधील सुद्धा अलैंगिक प्रजनन आपण बघितले, जसं खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, शाकीय प्रजनन, नाही का. आणि सर्वात 5वा भाग आपण बघितला बीजाणू निर्मिती. तर तुमच्यासाठी आजचा होमवर्क हाच आहे. याच्या वेगवेगळ्या आकृत्या तुम्हाला दिसत आहेत, त्या आकृत्यांचा तुम्ही होमवर्कमध्ये त्या सगळ्या आकृत्या काढणार आहे तुम्ही, आणि त्या आकृत्यानुसार प्राणी कोणते, त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं अलैंगिक प्रजनन घडवून आलं, हे सगळा भाग तुम्ही त्याच्यामध्ये वहीमध्ये डिटेलमध्ये लिहिणार आहे. तर आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की प्रजनन आणि त्यातील महत्त्वाचा भाग अलैंगिक प्रजनन. पुढच्या भागामध्ये आपण लैंगिक प्रजननाचा भाग बघणार आहोत. सर्वप्रथम प्राण्यांमध्ये, वनस्पतीमध्ये होणारे प्रजनन आणि त्यानंतर ह्युमन बिईंग म्हणजे मानवामध्ये होणारे प्रजनन.